करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून पन्हाळा येथील शिवस्मारकासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पन्हाळा येथील शिवस्मारकाचं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभा करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी केली होती। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक पार पडली। या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवस्मारकासाठी तातडीने 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आदेश दिले आणि तसा जी.आर. आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडे सुपूर्द केला। या तातडीच्या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यतत्परतेचं दर्शन पुन्हा एकदा कोल्हापूरवासियांना झालं। या निर्णयाचं शिवप्रेमींनी स्वागत केलं। आमदार चंद्रदीप नरके यांनी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळ गडावर सुंदर असं शिवस्मारक उभारण्याच्या कामाला या निधीमुळे गती मिळेल अशी भावना व्यक्त करत संपूर्ण करवीर मतदारसंघातील व कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, नगर विकास विभागाचे अप्पर सचिव ओ.पी. गुप्ता आणि प्रधान सचिव गोविंदराज आदी उपस्थित होते।